नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रवीण सरदार। आज आपण माहिती घेणार आहे विद्यापीठामध्ये घेण्यात येणाऱ्या आविष्कार या स्पर्धेविषयी। आविष्कार ही बेसिकली रिसर्चची एक स्पर्धा आहे, अतिशय उत्कृष्ट स्पर्धा आहे। कोणत्याही कॅटेगरीतून आपण याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतो। याला लेवल दिलेले आहेत पार्टिसिपेशनच्या, ह्या मी इथं दाखवलेल्या आहेत। 3 टाईपच्या लेवल आहेत त्या, यूजी, पीजी आणि पोस्ट पीजी। यूजी मध्ये ज्यामध्ये अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट, अमरावती विद्यापीठाची जर आपण गोष्ट करतोय तर अमरावती विद्यापीठामध्ये जे ॲफिलिएटेड कॉलेज आहेत तिथले ग्रॅज्युएटला असणारे विद्यार्थी हे यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात। याला वयाची लिमिट आहे, 25 वर्षापर्यंत विद्यार्थ्याचं वय असलं पाहिजे। दुसरी आहे पीजी कॅटेगरी, पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी। याला सुद्धा वयाची लिमिट आहे, 30 वर्षापर्यंत आतील विद्यार्थी या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करू शकतात। तिसरी लेवल आहे पीपीजी, यामध्ये रिसर्च मधील विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतात। ह्या पीपीजी लेवलला वयाची लिमिट नाही आहे। तसेच ही जी स्पर्धा आहे ही 6 कॅटेगरीजमध्ये घेतली जाते। ह्या मी इथं दाखवलेल्या आहेत कॅटेगरी, 6 कॅटेगरी। यातली पहिली आहे ह्युमॅनिटी, लँग्वेज अँड फाईन आर्ट्स। दुसरी आहे ॲग्रिकल्चर अँड ॲनिमल हजबंड्री। तिसरी आहे कॉमर्स, मॅनेजमेंट अँड लॉ। चौथी इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, प्युअर सायन्स आणि शेवटची आहे मेडिसिन अँड फार्मसी। सर्वप्रथम ही स्पर्धा जिल्हा लेवलला आयोजित केली जाते। जिल्हा लेवलमधून जे उत्कृष्ट विद्यार्थी असतात, जे उत्कृष्ट प्रोजेक्ट असतात ते विद्यापीठ लेवलला पाठवण्यात येतात। विद्यापीठ लेवलला त्याचं पहिल्यांदा पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये इव्हॅल्युएशन होते। विद्यापीठ लेवलची ज्युरी म्हणजे जे जज असतात ते अतिशय तज्ज्ञ आणि त्या विषयातले तज्ज्ञ राहतात। ते पोस्टरचं इव्हॅल्युएशन करतात आणि त्यातले सिलेक्टेड मॉडेल हे ओरल प्रेझेंटेशनसाठी शॉर्टलिस्ट करतात। ओरल प्रेझेंटेशनमध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट होतात त्यांना विद्यापीठ युनिव्हर्सिटी कलर कोड बहाल करतो। सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना अपिअर होऊन जातं। दरवर्षी ही कॉम्पिटिशन विविध विद्यापीठ आयोजित करत असते। कधी पुणे विद्यापीठ, कधी मुंबई विद्यापीठ, कधी राहुरी विद्यापीठ। ती त्यावर्षी कोण ऑर्गनाईज करते याच्यावर डिपेंड करते। आपला प्रोजेक्ट कसा आहे, आपण जो रिसर्च केलेला आहे, आपण जे संशोधन केलेलं आहे याची उपयुक्तता किती आहे, त्याची एफिशियन्सी किती आहे, त्याचा समाजाला काही उपयोग आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचं ह्या स्पर्धेमध्ये ऑब्झर्वेशन केलं जाते आणि त्याच्याच बेसिसवर त्याचं इव्हॅल्युएशन पण होते। आपला प्रोजेक्ट युनिक असेल, त्याची एफिशियन्सी जास्त असेल आणि प्रामाणिक जर काम असेल तर ह्या स्पर्धेमध्ये आपण पार्टिसिपेट करू शकतो आणि आपण कलर कोड किंवा स्टेट लेवलला सुद्धा आपण याच्यामध्ये विजय मिळवू शकतो। धन्यवाद मित्रो।